मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता राजेंच्या मोठ्या मुलीवर चोरीचे आरोप करणाऱ्या किंवा चोरीचे आरोप होताच ऋषीने मात्र आता धाव घेतलेली असते आणि ऋषीने धाव घेतल्यानंतर आता CCTV फुटेज मिळवलेलं असतं आणि CCTV फुटेज मिळवून त्याने कमळी ही निर्दोष आहे हे सुद्धा एका झटक्यात सिद्ध केलेलं असतं. हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे, पाहायचं आहे. तर हे सगळं कसं घडलं आणि कोणी घडून आणलं ते सुरुवातीपासून पाहूयात. तर आता प्रेक्षकांनो, इथे आपण पाहतो निंगीला असं वाटू लागलेलं असतं माझा वाढदिवस आला आहे, पण कमळीला मात्र माझ्या वाढदिवसाची आठवणसुद्धा नाही. पण कमळीने अगोदरच इयरिंग आणून ठेवलेलं असतात आणि त्यासुद्धा निंगीला भेटवस्तू म्हणून देण्यासाठी. जेव्हा निंगी घर सोडून जाते, कमळी येते आणि तिला विचारते की काय गं निंगे, कुठं निघालीस? त्यावर ती म्हणते आता तुला काय, आणि की मैत्रीण झाली ना, तुझी बहीण आहे ना ती, मग माझी तुला काय गरज आहे? तेव्हा ती म्हणते अगं असं काय बोलायलीस, तुला माहिती ना तुझ्याशिवाय मला हाय तरी कोण गं, असं नको बोलूस ना, आणि मला माहिती तुझा उद्या वाढदिवस आहे, तुला असं वाटते मी विसरले? तर नाही गं निंगे, मी नाही विसरले. आणि तुला जर सोडून जायचंच असेल ना तर जा, तू सुद्धा आत्ताच मला सोडून जा. तू जर एकदा का गावाला निघून गेलीस ना तर मग मी सुद्धा तुझ्या पाठी येईल, असं कमळी म्हणते. तेव्हा निंगी तिला घट्ट मिठी मारत असते आणि दोघींचीही मैत्री दिसून येते. आता रात्री 12 वाजलेले असतात आणि तेव्हा सर्वजण आता कमळीला आणि त्याचबरोबर अनिका ह्या दोघीजणी एकत्र येतात आणि निंगीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. दोघी मिळून आता निंगीचा इथे दणक्यात मिडनाईट बर्थडे सेलिब्रेट करत असतात. तेव्हा निंगीला फार आनंद झालेला असतो. निंगीला लगेच कमळीने आणलेली भेटवस्तू जी आणली एअरिंग ती सुद्धा दिलेली असतात आणि तेव्हा कमळी म्हटलेली असते की तुम्ही दोघी माझ्या लाडक्या बहिणी आहात, काही झालं तरी आपण दोघींनी एकमेकींपासून काही लपवायचं नाही आणि वेगळं व्हायचं नाही, असं सांगण्यात आलेलं असतं. इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की कामिनी आता गावाला जाऊन आल्यापासून तिचा संशय हा विश्वासात बदललेला असतो. तिला असं वाटत असतं की इथे जी कमळी आहे तीच राजांची आणि गौरीची मोठी मुलगी आहे. कारण खरं सांगायचं म्हटलं तर त्या गावातून ती मुलगी म्हणजेच जी सरू आहे ती गायब झाली आणि कमळीची मुलगी म्हणजेच इथे कमळीची आई म्हणजेच गौरी, तिचं सुद्धा घर जाळलंय, म्हणजे ते मी जाळलं होतं. मग जर इथे पॉईंट जॉईंट करत गेलं तर एक सत्य घटना समोर येते आणि ती सत्य घटना समोर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर इथे हेच सिद्ध होतं आहे की इथे जी काही कमळी आहे ती फक्त आणि फक्त इथे राजांचीच मुलगी आहे. ह्या गोष्टी सिद्ध होत आहेत असं इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे कामिनी म्हटल्यानंतर रागिनीला फार राग येतो. रागिनी फार चिडलेली असते. ती म्हणत असते आई हे सगळं काय आहे, म्हणजे असं म्हणायचं आहे का तुला की इकडे राजेंची मोठी मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही तर ती फक्त आणि फक्त इथे कमळीच आहे, तुला असं म्हणायचं आहे का? तेव्हा कामिनी म्हणत असते हो मला अगदी तेच म्हणायचं आहे, पण आता तिचा काटा कसा दूर करायचा हा प्रश्न आणि ह्याच गोष्टीचा आपल्याला इथे विचार करावा लागेल. तेव्हा अनिका म्हणत असते ती गावछाप आणि इथे माझ्या ह्या सगळ्या प्रॉपर्टीमध्ये जर हिस्सेदार होत असेल तर मी ही सगळी गोष्ट अजिबात सहन करणार नाही, काही जरी झालं तरी मला हे सहन होत नाही, असं इकडे ती बोलते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी राजन छान तयार झालेला असतो. कमळी वगैरे हे सगळे कॉलेजला निघालेले असतात. तेवढ्यातच आता राजनला एक फोन येतो आणि राजनला आलेला फोन हा कॉलेजमधून आलेला असतो आणि कॉलेजमधून असं सांगण्यात आलेलं असतं की इकडे कॉलेजमध्ये चोरी झालेली आहे आणि ती चोरी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर कमळीने केली. जेव्हा राजनला हा फोन येतो त्याच फोनबरोबर इकडे तो फोन ऋषीला सुद्धा आलेला असतो आणि ऋषी हे सगळं काही ऐकतो आणि त्याला फार मोठा धक्का बसतो. ऋषी म्हणत असतो नाही हे होणं शक्यच नाही, कमळी आणि चोरी ह्या सर्व गोष्टी शक्यच नाहीत. आता कमळीला अजिबात काही माहिती नसतं, अनिकाला तर माहिती असतं पण ती काही दाखवत नाही आणि दोघीजणी कॉलेजला जाऊन पोहोचतात. आता कॉलेजला जाऊन पोहोचल्यानंतर जे काही फंडिंगचे पैसे त्यांनी एकत्र केलेले असतात तेच पैसे गायब झालेले असतात. तिने ते सगळे काही पैसे सर्वांना इथे एकत्र करून मिळवलेले असतात. आता जेव्हा ही गोष्ट इथे प्रिन्सिपलांसमोर येते तेव्हा प्रिन्सिपल इथे सर्वांना बोलवून घेतात. जेव्हा सगळेजण बोलवतात तेव्हा कमळीसुद्धा प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये जाते आणि ती म्हणत असते सर काय झालं, तुम्ही मला बोलवलं? तेव्हा ते म्हणत असतात कमळी मला एक गोष्ट सांग, तू माझ्या केबिनमध्ये एवढे सगळे पैसे आणून ठेवलेस तो बॉक्स आणि माझ्या केबिनमध्ये आणून ठेवल्याच्यानंतर तूच तो चोरून घेऊन गेलीस. तेव्हा ती म्हणत असते सर काय बोलायला लागलात, मी असं कसं करेल, मी हे करणं शक्य तरी आहे का, आणि मी का आणि कशामुळे चोरी करू, उलट सर्वांना एकत्र आणून मीच ते पैसे सर्वांना जमा करायला लावले आणि होता होईल तेवढं गोरगरिबांना मदत होईल ह्याच गोष्टीचा मी विचार केला आणि हे सगळे पैसे मी का आणि कशामुळे चोरू.
तेवढ्यातच आता इकडे हे सगळं काही होत असताना कमळी म्हणत असते, नाही तुम्ही माझ्यावर असे चुकीचे आरोप करू शकत नाही. तेव्हा ते सर म्हणत असतात, नाही आमच्याकडे पुरावा आहे. काय पुरावा आहे असं विचारल्यानंतर कमळीला धक्का बसतो. कमळी विचार करते आणि तेवढ्यातच राजन तिथे आलेला असतो. राजन म्हणत असतो, काय चाललंय प्रिन्सिपल, तुम्ही कमळीवर आरोप करताय, जरा विचार करून ह्या सर्व गोष्टी तुम्ही करायला हव्यात ना. त्याच वेळेला प्रिन्सिपल म्हणत असतात, हे बघा आम्हाला काही हौस नाहीये तिच्यावर आरोप करण्याची, पण हे सर्व काही सत्य आहे. आता ऋषीने हे सगळं ओझरता ऐकलेलं असतो. ऋषी लगेचच विचार करतो, हे जरी सत्य असलं तरी सुद्धा CCTV फुटेज इथे असेलच ना, म्हणून तो केबिनमधून बाहेर जातो. आता तो बाहेर गेल्यानंतर इकडे जे काही प्रिन्सिपल आहे ते केबिनमध्ये येतात आणि प्रिन्सिपल केबिनमध्ये आल्यानंतर इकडे ते म्हणत असतात, कमळी मी तुला माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे, तू काल इथे आली होतीस. तेव्हा कमळी म्हणते, हो मी इथे आले होते, पण मी कशासाठी आले होते ह्या सर्व गोष्टींचा तुम्ही एकदा विचार करा ना. मला इथे फोन करून बोलवून घेण्यात आलं होतं आणि म्हणूनच मी इथे आले होते. तेव्हा आता लगेचच इथे निंगीसुद्धा म्हणत असते, हो कारण ती अशी चोरी वगैरे करणं शक्यच नाही. तुम्हाला असं का वाटतंय, तुम्ही फार मोठ्या आणि चुकीच्या गोष्टीचा इथे विचार करताय काय हो. असं वॉचमॅन काका असं का बोलताय, तुम्हाला माहिती ना निंगी आणि कमळी कसे आहेत ते. असं म्हटल्यानंतर अनिकासुद्धा म्हणत असते, नाही कमळी आणि निंगी इथे चोरी करणं शक्यच नाही. कमळी तर माझी बहीण आहे आणि ती चोरी करणं शक्य तरी आहे का. ह्या सर्व गोष्टी आता इकडे अनिका बोलते. त्याच वेळेला अनिकाच्या मैत्रिणी येतात आणि त्या म्हणत असतात, अनिका आता तुला ही कमळी चांगली वाटते, पण तुला एक गोष्ट सांगू का, ह्याच कमळीने चोरी केलेली आहे आणि तेव्हा इथे कोणीही तिला कॉलेजमध्ये बोलवलं नव्हतं, ती खोटं बोलते. त्यावर आता इकडे कमळी स्वतःची बाजू मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते, पण कमळीचं म्हणणं मात्र कोणीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतं. आता हे सगळं काही होत असताना इकडे वॉचमॅन म्हणत असतात, हे बघा मी जे काही बोलतो ते अगदीच खरं आहे, हे सगळं कमळीनेच केले. कमळीला मी रात्री तिथे येताना पाहिलेलं होतं. असं बोलल्यानंतर आता ऋषी लगेचच रात्रीचं CCTV फुटेज पाहण्यासाठी जातो. जेव्हा ऋषी इकडे CCTV फुटेज पाहण्यासाठी जातो तेव्हा त्याच्या हाती खूप मोठा धक्कादायक इथे पुरावा लागतो. आता कमळी तर त्याला कॉलेजमध्ये आलेली दिसते आणि आलेली दिसल्यानंतर ती प्रिन्सिपलच्या केबिनकडे न जाता ती इकडे बंड्याला इथे दुखापत झाली आहे आणि त्यामुळे तिला कोणीतरी फोन करून बोलवून घेतलं होतं, ही गोष्ट तिथे क्लिअर दिसते आणि ती वॉचमॅन बरोबरच बोलते आणि तिथून निघून जाते. आणि तेव्हा त्याला एक मुलगी दिसते की तो जो पैशांचा बॉक्स आहे तो पैशांचा बॉक्स घेऊन ती मुलगी धावताना त्याला स्पष्टपणे तिथे दिसत असते आणि तेव्हा त्याला खूपच मोठा धक्का बसतो. आता ते CCTV फुटेज इकडे तो मोबाईलमध्ये घेतो आणि त्यानंतर लगेचच आता इकडे प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये येतो. तर इकडे आता राजन म्हणत असतात, हे बघा तुम्हाला तरी खूप मोठा चुकीचा गैरसमज झालाय. कमळी हे सगळं करणं शक्यच नाहीये, तुम्हाला असे आरोप करणं शोभत नाही, असं सुद्धा इकडे आता राजन बोलत असतात. तेव्हा कमळी म्हणत असते, हे बघा प्रिन्सिपल सर मी खरं सांगते तुम्हाला, मी नाही हे सगळं काही केलं, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. त्याच वेळेला आता इकडे ऋषी येत असतो आणि म्हणत असतो, एक मिनिट कमळी, तुला कोणालाही कसल्याही प्रश्नांची उत्तरं देण्याची गरज नाही, माझ्याकडे पुरावा आहे. आता पुरावा आहे म्हटल्याबरोबर अनिकाला खूपच मोठा धक्का बसतो. अनिका विचार करत असते, बापरे आता ह्याने कसला आणि कुठून पुरावा आणलेला आहे. तेव्हा सगळेजण आता ऋषीकडे पाहतात. ऋषी आता असलेला मोबाईलमधला जो काही व्हिडिओ आहे CCTV फुटेजमधला तो दाखवतो आणि तेव्हा प्रिन्सिपलला सुद्धा अक्षरशः धक्का बसलेला असतो, कारण एक कॉलेजची दुसरीच मुलगी असते, त्या मुलीने इकडे आता हे काही जो बॉक्स आहे तो बॉक्स पळवलेला असतो, तो सुद्धा प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये घुसूनच. आणि हे सगळं काही झाल्यानंतर आता इकडे प्रिन्सिपल आणि त्याचबरोबर इकडे राजन म्हणत असतात, बघितलं हे सगळं काय वॉचमॅन तुम्ही काय करताय, कमळी तुम्हाला बाहेरच भेटून गेली आणि तरीसुद्धा तुम्ही तिच्यावर अशा प्रकारचे आरोप करताय, तुमची हिंमत कशी होते. त्याच वेळेला आता इकडे कमळीला सर्वजण माफी मागतात आणि तिथून तिला बाहेर जा म्हणून सांगत असतात. आणि ज्या मुलीने इथे हे सगळं काही केलंय त्या मुलीला ती लोक पकडतात आणि तिला बोलावून घेतात, जाब विचारतात आणि तिला शिक्षा द्यायला सांगतात. पण त्या मुलीने सुद्धा आता अनिकाचं नाव घेतलेलं नसतं. तर पाहत रहा कमळी.